मित्रांनो, तुम्ही क्विल हे ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरनं किंवा याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे ॲप अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यामुळे तुम्हाला ई बुक्स आणि नोट्स मिळून जातील क्लास 8 to 12 पर्यंत. आत्ताच डाउनलोड करा या ॲप्लिकेशनला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 6 जनरल सायन्स सेकंड लेसन, दॅट इज अ लिव्हिंग वर्ल्ड. याचं एक्झरसाइज आपल्याला बघायचं आहे, द लिव्हिंग वर्ल्डचा. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. सोबत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चालतं मित्रांनो, सुरुवात करूया. तर मित्रांनो, तो पहिला प्रश्न आपल्याला जो विचारलेला आहे तो आहे, राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल. प्लांट आणि ॲनिमल म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये फरक काय काय हे सांगायचं आहे. तर मग मित्रांनो बघा, प्लांटमध्ये काय आहे तर बघा, प्लांट हॅव अ क्लोरोफिल. बघा, प्लांटमध्ये क्लोरोफिल आहे, विथ द हेल्प ऑफ विच दे प्रिपेअर देअर ओन फूड. आता त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, त्याच्यामध्ये स्वतःचा स्वतः तयार करू शकतात. ठीक आहे. द प्लांट डू नॉट स्पॉन्टेनियस मुवमेंट बट दे कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू प्लेस. बघा, प्लांट डू अ स्पॉन्टेनियस मुवमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा हालचाल होते. ठीक आहे, पण ते कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या जागी हालचाल करू शकत नाही. प्राण्यामध्ये बघा मित्रांनो, आता द ॲनिमल डू नॉट हॅव अ क्लोरोफिल. प्राण्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक नसतो. ॲज सच ॲज दे कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड. त्यांच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ठीक आहे. ॲनिमल डू व्हेरियस मुवमेंट अँड कॅन मूव्ह वन प्लेस टू अनदर प्लेस. ॲनिमल कॅन डू एनी मुवमेंट्स, कुठलीही मुवमेंट ते करू शकतो आणि दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसहून दुसऱ्या जागेसुद्धा तो जाऊ शकतो. त्यानंतर आपला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांट अँड ॲनिमलमध्ये डिफरन्सेस काय हे आपण बघितलं. आता बघायचं आहे सिमिलरिटीज म्हणजे त्याच्यामध्ये साम्य काय आहे. बोथ आर लिव्हिंग थिंग्स. महत्त्वाचं एक आहे की दोन्ही सजीव आहेत. ठीक आहे. द प्लांट अँड ॲनिमल्स बोथ आर मेड अप ऑफ द सेल्स. दोन्ही सेलपासून बनलेले आहेत. बोथ डू रेस्पिरेशन आणि दोघंही काय करतात, श्वास घेतात. बोथ ऑफ देम रिप्रोड्यूस आणि दोन्ही काय करतात, त्यांच्यासारख्या नवीन सजीवांना जन्म देतात. बोथ ऑफ देम रिप्रोड्यूस. बोथ ग्रो, दोघांचीही वाढ होते. बोथ रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युली, दोघेही काय करतात, स्पर्शाला रिस्पॉन्स देतात. बोथ ऑफ देम हॅव अ डेफिनेट लाईफ स्पॅन. दोघांचाही जे स्पॅन आहे म्हणजे जीवनकाळ आहे ते कसं आहे, लिमिटेड आहे किंवा डेफिनेट आहे म्हणजे असं निश्चित आहे. त्याच्यानंतर आहे सी, व्हॉट इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. जे प्लांट किंगडम आहे ते आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहे. तर बघा मित्रांनो, ऑल द ॲनिमल्स आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंड ऑन द प्लांट्स फॉर देअर फूड्स. आता जे प्राणी आहेत हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड असतात फूडवर. ठीक आहे मित्रांनो. डायरेक्टली म्हणजे बघा, जसं की जे हरिण आहेत, डिअर, जे काय करतात डायरेक्ट काय करतात, वनस्पतीचं ग्रहण करतात कसं ॲज अ फूड म्हणून. पण जे काही लायन्स आहेत, टायगर आहेत, हे काय करतात तर हे शिकार करतात दुसऱ्या प्राण्यांची. आणि जे प्राणी असतात ज्यांची शिकार केल्या जाते ते काय करतात तर वनस्पतीचं ग्रहण करतात म्हणजे इनडायरेक्टली म्हणूया आपण. तर मित्रांनो, हे म्हणजे आपल्याला अन्नासाठी वनस्पतीवर डिपेंड राहावं लागतं. प्लांट्स गिव्ह अस द फूड विच इज रिक्वायर्ड फॉर द बिल्डिंग फॉर हाऊसेस वॉज द वूड. आता जी वनस्पती आहे ते आपल्याला काय देतात, लाकूड देतात. कशासाठी, घरं बांधण्यासाठी. प्लांट्स टेक अ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम मेकिंग देअर फूड्स अँड गिव्ह बॅक ऑक्सिजन टू अस. आणि वनस्पती काय करतात तर वातावरणामध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे ते शोषण करतात आणि आपल्याला पुन्हा वापस ऑक्सिजन देतात. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. द रूट ऑफ द प्लांट प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. आता जे जमिनीमध्ये ज्यांची मुळं असतात ते काय करतात, सॉईल इरोजन म्हणजे जी माती वाहून जाते त्यांना पण ते अडथळा करतात आणि अशा प्रकारे सॉईलचं इरोजन म्हणजे जमिनीची धूप ते थांबवत असतात. मेनी प्लांट्स आर यूज फॉर अ मेडिसिनल पर्पोजेस. आता जे वनस्पती आहेत, फॉर एक्झाम्पल ॲलोवेरा आहे, देन तुलसी आहे, यांची काय जे मेडिसिनल पर्पजेससुद्धा आहेत म्हणजे आपण औषधी म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो. द मेन युजफुल थिंग्स लाईक अ कोल, पेपर, गम, रबर एक्सेट्रा आर ऑप्टेन फ्रॉम द प्लांट्स. म्हणजे प्लांटपासून आपल्याला कोल असेल म्हणजे कोळसा, पेपर, गम, रबर एक्सेट्रा थिंग्स वी आर गॉट फ्रॉम द ट्रीज. या सर्व गोष्टी आपल्या ट्रीजपासून किंवा प्लांटपासून मिळत असतात. देन क्वेश्चन इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट
हाऊ इज द ॲनिमल किंगडम युजफुल टू अस. आता आपण बघितलं जे प्लांट किंगडम आहे आपल्याला कसं उपयोगी आहे. आता आपल्याला बघायचं आहे की जे ॲनिमल किंगडम आहे, जे आपण म्हणूया की जी प्राणीसृष्टी आहे ती कशी उपयोगी आहे. मीठ, ठीक आहे, म्हणजे मांस, फिश, एग्ज आर ऑप्टेन फ्रॉम द डिफरंट ॲनिमल विच आर यूज ॲज अ फूड बाय अस. त्यांच्यापासून आपल्याला मांस मिळते, अंडी मिळतात, जसं की मासे आहेत, ठीक आहेत, यांचा उपयोग आपण ॲज अ फूड म्हणून करत असतो. ॲनिमल्स लाईक एलिफंट्स, कॅमल्स, ऑक्सेन, हॉर्सेस, डॉंकीज एक्सेट्रा आर यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड फार्मिंग पर्पजेस. जे आता एलिफंट्स आहेत, कॅमेल आहे, ऑक्स आहेत, हॉर्स आहेत, यांचा उपयोग आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी करू शकतो किंवा शेतीमध्ये सुद्धा यांचा उपयोग करू शकतो. द डोमेस्टिक ॲनिमल लाईक अ डॉग, कॅट्स एक्सेट्रा आर केप्ड फॉर द एंटरटेनमेंट. आता जे डोमेस्टिक ॲनिमल आहेत जसं की डॉग आहे, कॅट्स आहे, वी आर केप्ड देम ॲज अ एंटरटेनमेंट. त्याला आपण ठेवतो कशासाठी, तर एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी. डॉग गार्ड आवर हाऊसेस, आणि जो कुत्रा असतो काय करतो, आपल्या घराचं रक्षण करतो. द मिल्च ॲनिमल्स लाईक अ काऊज, बफेलोज, शीप्स गिव्ह अस द मिल्क. जे काऊज आहेत, बफेलोज आहे, शीप आहे, ते काय करतात, आपल्याला दूध देतात, ठीक आहे. द अर्थवॉर्म, जे अर्थवॉर्म असतात, मेक द सॉईल एरेटेड अँड फर्टाईल. जे अर्थवॉर्म असतात, जे आपल्या जमिनीला काय करतात, जमिनीमध्ये हवा मोकळी ठेवतात, खेळती ठेवतात आणि आपल्या जमिनीला सुपीक करतात. तर अर्थवॉर्म सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये काय काय फरक आहे आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. द लिव्हिंग थिंग्स रिक्वायर्ड फूड फॉर न्यूट्रिशन. जे लिव्हिंग थिंग असतात त्यांना अन्नाची गरज असते, ठीक आहे, जगण्यासाठी कशी गरज असते, अन्नाची गरज असते. नॉन लिव्हिंग थिंग डू नॉट रिक्वायर अ फूड. आता नॉन लिव्हिंग थिंग त्यांना फूडची गरज नसते. दे डू नॉट रिक्वायर्ड एनी फूड. दे डू रेस्पिरेशन अँड रिक्वायर्ड ऑक्सिजन. दे डू नॉट रेस्पिरेशन, ठीक आहे, नॉन लिव्हिंग थिंग रेस्पिरेशन करतात का, तर नाही. दे कॅनॉट डू व्हेरियस काइंड्स ऑफ मुवमेंट. आता जे दे कॅन डू द व्हेरियस काइंड्स ऑफ मुवमेंट. जे सजीव असतात, जे लिव्हिंग थिंग असतात, ते कॅन डू द मुवमेंट ऑफ व्हेरियस टाईप, वेगवेगळ्या प्रकारची ती मुवमेंट करू शकतात. देन दे कॅनॉट मूव्ह ऑन देअर ऑन. आता जे नॉन लिव्हिंग थिंग असतात ते स्वतः इकडं मुवमेंट करू शकतात का, नाही. दे नीड हे हेल्प, म्हणजे त्यांना दुसऱ्याची गरज असते. फॉर एक्झाम्पल एखादा पेन असेल, तर पेनला जोपर्यंत उचलणार नाही तोपर्यंत तो मुवमेंट होणार नाही, कारण पेन हा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. दे डू रिप्रोडक्शन अँड गिव्ह द बर्थ टू द यंग वन्स लाईक देम. आता हे जे सजीव आहेत ते काय करतात, यांच्यासारख्या नवीन प्राण्याला जन्म देतात. दे डू द रिप्रोडक्शन अँड गिव्ह द बर्थ टू यंग वन्स लाईक देम. ओके. अँड नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट रिप्रोड्यूस अँड कॅनॉट गिव्ह द बर्थ टू यंग वन्स. ठीक आहे, त्यांना ते जन्म देऊ शकत नाही त्यांच्यासारख्या एखाद्या वस्तूला. द लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. जे लिव्हिंग थिंग असतात ते काय करतात, रिस्पॉन्स देतात ज्यावेळेस आपण स्पर्श करतो त्यावेळेस. पण नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. ते म्हणजे कुठल्याही स्पर्शाला वगैरे ते रिस्पॉन्स करतात का, तर नाही. दे ग्रो. लिव्हिंग थिंग्स आर ग्रो. लिव्हिंग थिंग काय करतात, ते वाढत असतात, त्यांची वाढ होत असते. बट जे नॉन लिव्हिंग थिंग असतात दे डू नॉट ग्रो, त्यांची वाढ होत नसते. देन व्हॉट हेल्प देम टू ब्रेथ. आता श्वास घेण्यासाठी यांना कोण कोण मदत करते आपल्याला सांगायचं आहे. जसं की फिश आहे, तर मित्रांनो फिशसाठी काय असतं, तर गिल्स असतात. फिशला काय असतात, गिल्स असतात. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, त्याला त्या मराठीमध्ये आपण त्याला कल्ले म्हणतो, ठीक आहे. देन स्नेक. स्नेक्सला काय असतात, तर स्नेकमध्ये लंग असतो, जसं की आपल्यामध्ये लंग आहे, तर सेम जे क्रेन असतो त्याच्यामध्ये सुद्धा लंग असतात. अर्थवॉर्म असतो, अर्थवॉर्ममध्ये काय असते, तर स्किनच्या माध्यमातून तो काय करत असतो, ब्रेथ करत असतो. मॅनमध्ये काय असतात, लंग असतात, ठीक आहे. त्यानंतर बनियान ट्रीमध्ये काय असतात, स्मॉल स्पोर असतात. थ्रू द लिव्हच्या माध्यमातून ते ब्रेथ करत असतात. देन त्याला आपण स्टोमॅटा म्हणतो, ठीक आहे, त्याला आपण स्टोमॅटा म्हणतो. कॅटरफिलरमध्ये मित्रांनो स्पिरॅकल्स असतात, ठीक आहे. स्पिरॅकलच्या माध्यमातून तो काय करत असतो, श्वास घेत असतो. देन फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काही वर्ड दिले ते आपल्याला इथं ठेवायचे आहेत. द प्रोसेस बाय विच द प्लांट मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. आता जे वनस्पती असतात ते स्वतः तयार करतात, तर त्या
प्रोसेसला आपण काय म्हणतो, द प्रोसेस बाय विच द प्लांट्स मेक देअर ओन फूड, दॅट प्रोसेस इज कॉल्ड द फोटोसिंथेसिस. दॅट प्रोसेस इज कॉल्ड द फोटोसिंथेसिस. जिथे तुम्हाला इथे बघा हे आहे फोटोसिंथेसिस. त्याचं काय म्हणतो आपण, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो. टू इनहेल, ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस काय घेतो, ऑक्सिजन घेत असतो. काय घेत असतो, ऑक्सिजन घेत असतो, बरोबर आहे, ऑक्सिजन. अँड एक्सेल, बाहेर काय सोडतो तर कार्बन डायऑक्साईड, CO2 बाहेर सोडत असतो, बरोबर आहे, CO2. ठीक आहे, आपण ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो, CO2. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. देन इलिमिनेशन ऑफ द वेस्टेज सबस्टन्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड. आता जे आपल्या शरीरामध्ये वेस्टेज सबस्टन्स आहे त्याला बाहेर काढण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर एक्सक्रेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो, एक्सक्रेशन. काय म्हणत असतो, एक्सक्रेशन. द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू ॲन इव्हेंट इज कॉल्ड. एखाद्या म्हणजे एखादा रिस्पॉन्स करण्याची क्षमता असते त्याला आपण काय म्हणतो, स्टिम्युली म्हणत असतो. काय म्हणत असतो, स्टिम्युली. ठीक आहे, तर डीला काय येईल, स्टिम्युली येईल. अँड लास्ट आहे, ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग्स. जर लाईफ स्पॅन म्हणजे जर जगण्याचा काळ पूर्ण झाला तर लिव्हिंग थिंग काय होतात तर मरतात. दे विल डाय, ते काय होतात, दे विल डाय. तर इथं काय येईल, डाय. ठीक आहे. देन फोर्थ क्वेश्चन, राईट द युजेस ऑफ दिस ॲनिमल अँड प्लांट्स. तर मित्रांनो इथं ॲनिमल्स आणि प्लांट्स दिले, त्यांची युजेस आपल्याला लिहायचे. सर्वात अगोदर आपण ॲनिमल्स बघूया. हनी बीज, वी गेट हनी फ्रॉम देम. आता जे हनी बीज असतात त्यांच्यापासून आपण काय घेतो, आपल्याला मध मिळत असतो. वी गेट द हनी फ्रॉम देम. शार्क, ठीक आहे, शार्क, वी गेट द शार्क लिव्हर ऑइल. यांच्यापासून एक ऑइल मिळते दॅट यूज ॲज अ मेडिसिनल पर्पजेस. म्हणजे त्याला एक मेडिसिनल पर्पजेस आहे, ते वेगवेगळ्या रोगावर उपयोगी असते, शार्कपासून जे मिळते ते. देन बघा मित्रांनो, तुम्हाला हे बारीक इथे लिहिलेलं आहे. हे जर तुम्हाला दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा. याक जो प्राणी आहे त्याच्यापासून आपल्याला काय म्हणतात, मीट, मिल्क अँड ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचा उपयोग करत असतो आपण. शिपपासून काय मिळते आपल्याला, मीट मिळते, मिल्क मिळते अँड ऊल लोकर. ठीक आहे. देन अर्थवॉर्म, दे मेक द सॉईल एरेटेड अँड फर्टाईल. ते काय करतो, अर्थवॉर्म आपल्या जमिनीला एरेटेड आणि फर्टाईल करत असतो. देन डॉग्स, दे गार्ड द हाऊसेस. डॉग काय करत असतो, म्हणजे जे आपलं घर आहे त्यांचं रक्षण करत असतो. हर्ड्स ऑफ द शिप्स, दे आर ऑल्सो केप फॉर द एंटरटेनमेंट. आणि ते काय करतात तर आपण त्यांचं घराचं रक्षण करण्यासाठी ठेवतो किंवा ॲज अ एंटरटेनमेंट सुद्धा ठेवत असतो. ठीक आहे. बाय वेल्स, यूज ॲज अ फूड, याचा फूड म्हणून यूज करतो. देन शेल्स यूज फॉर अ डेकोरेटिव्ह पर्पज. म्हणजे जे शेल्स असतात, ठीक आहे, ते कवच असतात, त्यांचा उपयोग आपण ॲज अ डेकोरेटिव्ह पर्पजेस करत असतो. हॉर्सचा उपयोग कशासाठी करतो, यूज फॉर द ट्रान्सपोर्टेशन अँड रायडिंग. ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि रायडिंग करण्यासाठी याचा उपयोग आपण करत असतो. जे माईज असतात, उंदीर, इन अ मेडिकल रिसर्च फॉर अ टेस्टिंग वेरियस ड्रग्स. आता जे मायस उंदीर यांचा उपयोग टेस्टिंगसाठी केला जातो. ठीक आहे, तर एखादी टेस्टिंग जर करायची असेल तर थेट मानवावर न करता ती उंदरावर केली जाते. प्लांट, आता प्लांट आपण बघूया. जिंजर, ठीक आहे, इज यूज ॲज अ स्पाइस, गुड फॉर द डायजेशन. जे जिंजर असते त्याला आपण स्पाइस म्हणजे मसाल्यामध्ये किंवा डायजेशनसाठी गुड असते, म्हणजे आपण कन्झप्शन करत असतो. मँगो फॉर इटिंग ॲज अ फूड म्हणून त्याचा उपयोग करतो. फॉर प्रिपेरिंग अ जॅम्स अँड पिकल्स, लोणचं तयार करण्यासाठी, जॅम तयार करण्यासाठी. युकॅलिप्टस फॉर अ मेडिसिनल पर्पजेस. जे युकॅलिप्टस आहे याचा आपण मेडिसिनल पर्पज म्हणून यूज करत असतो. त्यानंतर आहे बबूल ट्री, याचा उपयोग आपण बबूल ट्रीचा फॉर मेडिसिनल पर्पजेस म्हणून करत असतो. देन आहे टीकचा उपयोग कशासाठी करतो, यूज इन कन्स्ट्रक्शन अँड फॉर फर्निचर. कन्स्ट्रक्शन अँड फर्निचरसाठी टीक याचा उपयोग करत असतो. स्पिनॅच यूज ॲज अ फूड म्हणून याचा आपण यूज करत असतो, बिकॉज इट कंटेन द आयर्न. देन ॲलोवेरा यूज इन अ कॉस्मॅटिकमध्ये याचा उपयोग केला जातो. देन टर्मरिक यूज इन द फूड प्रिपरेशन. देन यूज ॲज अ अँटीसेप्टिक. ठीक आहे, अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा याचा यूज करतात. देन हॉली बॅसिल is used for a religious and medicinal purposes. The holy basil used for religious and medicinal purposes म्हणून सुद्धा याचा यूज करतो. ते नाही करंजा फॉर मेडिकल पर्पजेस फॉर प्रोड्युसिंग द बायोडिझेलसाठी आणि मेडिकल पर्पजसाठी यूज करत असतो. फॉर मेडिसिनल पर्पजेस और फॉर अ फ्युअल.
और इट ऑल्सो यूज फॉर अल्कोहोल. ठीक आहे. तर मित्रांनो हे सर्व आपण बघितले. 2 राहिले आहेत ते आपण बघून घेऊया. mulberry for rearing silkwormसाठी. गॅपे वाईन. Grapes are used as a food, also used for preparing jams, juice, wine, also prepare resins. Okay, guys. Then fifth question, what are the peculiarities of the movement of living things? तर मित्रांनो जे प्राणी आहेत त्यांची जी मुवमेंट होत असते, ठीक आहे, ती कशाच्या माध्यमातून कशी होत असते आपण थोडक्यात बघूया. जे स्नेक असतात ते काय, दे डू नॉट हॅव अ लेग्स अँड हिन्स दे क्राउल. आता जे साप असतो त्याला पाय नसतात म्हणून ते काय करतात, क्रॉल म्हणजे तो घसरत चालत असतो. देन टर्टोइज, देअर लेग्स आर वीक, त्यांची पाय त्याच्यात खूप कमी असतात. हे दे क्राउल, त्यामुळे ते सुद्धा क्राउल करत असतो. दे क्राउल ॲट व्हेरी स्लो स्पीड, तो खूप कमी प्रमाणामध्ये खूप हळूवार चालत असतो. बट इन द वॉटर द मुवमेंट इज फास्टर. त्यानंतर आहे कंगारोज, दे हॉप द क्वाईट फास्ट. एगल्स, दे फ्लाय high in the sky and dive to catch the prey. Chameleons, they make a jerk movement. Frog, they hop on the ground and swim in the water. Gulmohar, it cannot move to change its shape. Sweet potato creeper, it requires support for the क्लाइम्बिंग. यांना म्हणजे काहीतरी सपोर्ट लागतो मुवमेंट करण्यासाठी. ठीक आहे. नंतर डॉल्फिन, while swimming they jump and come out of the water. Ants, they continuously move and rarely stop. A rattlesnake, they crawl in such a way that they move a sideways. म्हणजे जे रॅटलस्नेक असतो तो असा 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 खूप चालत असतो. ठीक आहे. ग्रॉश होपर, दे जम्प अँड फ्लाय. अर्थवॉर्म, they move using a seti by the lengthening and shortening their body alternatively. म्हणजे अर्थवॉर्म असतो त्यांची बॉडी काय करतात, ते एक्सटेंड करत असतो. ते आपण लेंथनिंग वाढवतो आणि कमी करतो. त्याच्यामुळे काय होईल, त्या शॉर्टनिंग आणि लेंथनिंगमुळे तो पुढं पुढं सरकत असतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ होता. याच्यामध्ये आपण क्लास 6चे एक्झरसाइज बघितलेले आहे सेकंड लेसनची. समोरची व्हिडिओ बघायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत एवढं जास्त असं लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. आणि मित्रांनो हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचं आहे. याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.